लग्न झालं तेव्हा बायको जरा गोरी गोरी होती, पण लग्न झाल्यानंतर काय झालं तिला काय माहिती, बायको जरा काळीच झाली. म्हणून म्हटलं आज ना काहीतरी करायचं चेहऱ्याला, करायचं म्हणून जाऊन मेडिकलमधून एक क्रीम आणली. म्हणलं हे बाबा जरा गोरं व्हायची काहीतरी क्रीम दे. मग त्याने एक क्रीम दिली, पण मी काय त्याचं तुम्हाला नाव सांगणार नाही, नाही तुम्हाला वाटत मी प्रमोशन करते, तर जाऊ दे तिकडे. मग एक क्रीम आणली. जसे बायका अगोदर एव्हरयूथ वगैरे आणायच्या, पण मी एव्हरयूथ नाही आणली आणि क्रीम आणली. म्हटलं अशी पाट चेहऱ्याला लावून घ्यावा. आणि मला काय वाटलं की ह्याचं पाठदेशी काहीतरी जादू होईल आणि मी झटदिशी काळ्याची गोरी होईल. अगं बयान, किती मोठं स्वप्न ते. नाही पण आजकालसुद्धा ज्या लेडीज आहेत ना, त्या काळ्या लेडीजसुद्धा पार्लरला जाऊन गोऱ्या होत आहेत. तशी आपली हिरोईन काजोलच बघा, अगोदर किती काळी कुट्ट होती, पण आता गोरी भडक दिसते की नाही. अशा भरपूर हिरोईन्स आहेत की ज्या 60 वयाच्या असूनही खूप तरुण दिसतात. मग आपण का नाही दिसायचं? म्हणून म्हटलं आज काहीतरी ट्राय करायचं म्हणजे करायचं. आणि शेवटी मग पैसे घालवून मी क्रीम आणली आणि चेहऱ्याला बसा लावली. पण खूप भीती, कारण जळजळ थोडीशी होईल वगैरे, पण झाली थोडीशी जळजळ. म्हटलं जाऊ दे, थोडीशी होते तर काय, म्हटलं सहन करूया, काय मरत नाही माणूस. कारण माझा चेहरा ऑलरेडी म्हणजे हाडकाळ आहे. मी दुसऱ्या माणसासारखी अशी नरम सूत नाही आहे, मी हाडकाळ आहे. तर अशी क्रीम सगळी लावून घेतली, बसबस हाताला वगैरे उरलेली, तर अजून भरपूर अशी क्रीम उरलेली आहे. म्हटलं जाऊ दे, मरत तिकडं. आणि अशी चेहऱ्याला लावून घेतली, पण चेहरा खूप विचित्र दिसत होता. आणि म्हटलं झटपट गोरी कशी होते बघूया, काय चेंजेस मला काय दिसत नव्हते. शेवटी मरू दे म्हटलं, 10 मिनिटांनी चेहरा धुवून घेतला, पण मला काय फरक जाणवलेला नाही. तुम्हाला तरी काय फरक जाणवतोय का बाबा? बघा बरं जरा.